एक प्रेम असे ही भाग 42. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. चॅनलवरच्या इतरही कथा वाचा, त्या तुम्हाला नक्की आवडतील. प्रिया शिवांश आणि चिकूला बाय करून आत यायला वरलीच होती की जयला आपल्या मागे बघून तिला धक्काच बसला आणि ती 2 पावलं मागेच झाली. तुम्ही इथे का? ही काम होतं का? ती अडखळत बोलली. अचानक जयला बघून ती घाबरली होती. तिची थोडी कंपन सुद्धा होत होती. आधी जयच्या येण्याने तिला थोडं ऑकवर्ड फील होत होतं. त्यात तो असा अचानक जवळ आल्याने तिला काही सुचत नव्हतं आणि तिने घाबरून आपली नजर खाली झुकविली होती. हे जस्ट रिलॅक्स प्रिया, इतकी का नर्वस होत आहेस? आपण काही पहिल्यांदा भेटत नाही आहोत, जय म्हणाला. पण त्याची नजर प्रियाच्या सर्व शरीरावर फिरत होती. त्यात एक लालसा स्पष्ट दिसत होती. जय तिच्या समोरून हलत सुद्धा नव्हता आणि प्रियाला आता तिथं उभे राहणं कठीण झालं होतं. मी जाऊ का? कामं आहेत. प्रिया नजर खाली करूनच बोलली आणि जयच्या बाजूने होऊन हळूच हात निघून गेली. तर पाठीमागून जय तिलाच बघत उभा राहिला. किचनमध्ये येऊन प्रियाने आपल्या त्या धडधडणाऱ्या हृदयाला शांत केलं, जे जयच्या अचानक होण्याने वाढलं होतं. ते हाय जय, इथे असा का उभा आहेस? जुली जय जवळ जात बोलली. नथिंग जुली, जय म्हणाला. दोघेही सोबतच आत आले आणि तिथल्या सोफ्यावर बसले. बाय द वे, आता तुला दादाने सांगितल्याप्रमाणे इंटरव्ह्यू देऊनच जॉब करावा लागेल. आणि तुला सांगतो, दादा कधीच आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करत नाही. जय, या मला ते समजलं जेव्हा तो मला इंटरव्ह्यूसाठी म्हणाला. जुली, मग तू तयार आहेस इंटरव्ह्यूसाठी? पण तुला सांगतो, दादाच्या हाताखाली काम करणे सोपे नाही. तो या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे, जय म्हणाला. मला सुद्धा आवडेल हे करायला, जुली हलकं हसत म्हणाली. जयने सुद्धा स्मित करत तिला पाहिलं. ओके जय, मी येते आता, जुली उठत बोलली. ऑल द बेस्ट, जय तिला अंगठा दाखवत म्हणाला. तर जुलीने त्याला फक्त एक स्मित हसू दिलं आणि ती रूममध्ये निघून गेली. इकडे जयची नजर हॉलवर फिरून प्रिया आणि शिवांच्या खोलीवर जाऊन थांबत होती. जणू प्रियालाच शोधत असावी. SJ ऑफिस. शिवांश ऑफिसमध्ये आपल्या कामात मग्न होता. मनीषने त्याला आजचं शेड्यूल सांगितलं आणि निघून गेला. आजचं त्याचं शेड्यूल खूप बिझी होतं. तो कामात होता. तितक्यात त्याच्या टेबलवरचा फोन वाजला. हॅलो, शिवांश. सर, मिस जुली इंटरव्ह्यूसाठी आल्या आहेत, रिसेप्शनिस्ट तिकडून बोलली. ओके, त्यांना आत पाठवा, शिवांशने बोलून फोन ठेवून दिला. इकडे जुली ऑफिसच्या त्या लॉबीमध्ये बसून संपूर्ण ऑफिसवर नजर फिरवत त्यातील एकूण एक गोष्ट नजरेने टिपून घेत होती. शिवांचं ऑफिस खूपच मोठं आणि भव्य होतं. सगळ्याच बेस्ट सुविधा त्या ऑफिसमध्ये उपलब्ध होत्या. त्यात काम करणारे एम्प्लॉईज सुद्धा वेल एज्युकेटेड होते. एक क्लास त्यांनी मेंटेन केला होता. 5 मजल्यांच्या त्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक विभाग वेगवेगळा होता आणि सर्वात टॉपवर शिवांचे केबिन होते, जिथे फक्त तो आणि त्याचा PA मनीष सोडल्यास पिऊन व्यतिरिक्त कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. ग्राउंड फ्लोअरवर रिसेप्शनिस्ट आणि वेटिंग एरिया होता. त्याच्याच उजव्या बाजूला 2 लिफ्ट होते, एक एम्प्लॉयसाठी
तर एक शिवांची पर्सनल लिफ्ट होती, जिथून फक्त कधी कधी इमर्जन्सीमध्ये मनीष येत जात होता. जुली ते सगळं बघण्यात होती. इकडे शिवांशने मनीषला कॉल लावला. हॅलो मनीष, मिस्टर रोनितला सांगा त्यांना एक न्यू एम्प्लॉयचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. शिवांशने ऑर्डर दिली. ओके सर बोलून मनीषने फोन ठेवला आणि सरळ मिस्टर रोनितला फोन केला. मिस्टर रोनित फायनान्स डिपार्टमेंटचे हेड होते. त्यांची वय जवळजवळ 40-45 होतं. ते शिवांचे खूप जुने आणि विश्वासू होते. शिवांचा निर्णय त्यांच्यासाठी पत्थरची लकीर असायचा. मॅडम, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता, रिसेप्शनिस्ट म्हणाली. तशी जुली फार आनंदात उभी झाली. तिला वाटलं इंटरव्ह्यू शिवांश घेणार आहे, म्हणून ती आता जरा जास्तच शॉर्ट असा स्कर्ट, जो तिच्या मांड्याच्याही थोड्या वर असा घातला होता. त्यावर असणाऱ्या व्हाईट शर्टची वरची 2 बटणं तिने जाणून उघडी ठेवली होती, जिथून तिची छाती डोकावत होती, आणि पायात जरा जास्तच उंच हिलची सँडल घालून होती. सोबतच चेहऱ्यावर भरमसाठ मेकअप करून ती टक टक करत निघाली. तशी रिसेप्शनिस्टने आपली मान नाही मध्ये हलवली. आता तिने अशा कितीतरी मुली पाहिल्या होत्या, म्हणून तिला जुली काहीच वेगळी वाटली नाही. तिला माहिती होतं तिच्या बॉसला मोहिनी घालण्यासाठी रोज हजारो मुली रांगेत उभ्या राहतात. त्यात आज आणखी एक भर पडली होती. पण ती हे सुद्धा जाणून होती की तिच्या बॉस जटाधारी शंकर आहे, जो कुणाच्याही मोहाला बळी पडणार नाही. कारण त्याला मोहिनी घालणारी पार्वती म्हणजेच त्याची बायको त्याला मिळाली आहे, आणि आता तो कुणालाही पघडणार नाही. म्हणून लिफ्टकडे एटीस जाणाऱ्या जुलीवर त्या रिसेप्शनिस्टला हसू आलं होतं. मे आय कमिंग सर? जुली रिसेप्शनिस्टने सांगितलेल्या केबिन समोर येऊन दार ठोठावत बोलली. येस, आतून आवाज आला. तशी जुलीने एकदा पुन्हा स्वतःला डोअरमध्ये बघून ॲडजस्ट केलं आणि ओठांवर भली मोठी स्माईल घेऊन ती आत आली. पण समोर बघून तिचं तोंडच पडलं. समोर शिवांशने सांगितल्याप्रमाणे मिस्टर रोनित बसले होते. जुली तर तिथे शिवांशला इमॅजिन करत होती, कारण तिच्या अपेक्षेप्रमाणे ही कंपनी शिवांची होती, आणि मोस्टली अशा कंपनीमध्ये बॉसच इंटरव्ह्यू घेतात, आणि म्हणून शिवांशसुद्धा तिचा इंटरव्ह्यू घेणार असाच विचार करून ती इतका थट्टाबट्टा करून आली होती. पण समोरच्या व्यक्तीने तिच्या स्वप्नांचा पाठचुरडा केला होता. कुणीतरी बकेटभर पाणी तिच्या तोंडावर मारून तिला झटक्यात स्वप्नातून बाहेर आणलं, असं यावेळी तिचं तोंड झालं होतं. पण त्यात मिस्टर रोनितची तरी काय चूक? ते तर आपल्या बॉसची ऑर्डर फॉलो करत होते. तिच्या स्वप्नांचा चुरगडा करणारा तर स्वतः तिच्या स्वप्नांचा हिरो होता. जुलीने लगेच स्वतःला नॉर्मल केलं आणि पडलेलं थोबाड नीट केलं, आणि तोंडावर खोटी स्मित घेऊन ती आत आली. जहागीरदार निवास. आई आई म्हणत चिकू आत आला. तशी प्रिया आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने जिन्यावरूनच उभं राहून खाली हॉलमध्ये पाहिलं तर आता दारातून तिचा लाडका लेकरू आत येत होता. तशी त्याला बघून प्रियाच्याही ओठांवर स्माईल आली आणि ती धावतच खाली येऊ लागली. चिकूचा आवाज ऐकून जय सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आला, पण त्याचं लक्ष चिकूवर नाही तर प्रियाच्या त्या स्माईलवर अडकलं होतं. प्रिया चिकूला बघत धावत येऊ लागली.
ज्यामुळे तिचं लक्ष खाली नव्हतं आणि अचानक तिचा पाय मुरगळला. आह! एक वेदनादायी आवाज तिच्या तोंडून निघाला आणि तिने स्वतःला सावरण्यासाठी रेलिंगचा सहारा घेतला. तसं तिला वेदनेत बघून चिकू आई म्हणून ओरडून तिच्या जवळ धावत येऊ लागला. तर जय सुद्धा तिकडून आला आणि त्याने लगेच प्रियाला हाताला धरून सावरले. ज्याने त्याचा एक हात प्रियाच्या हातावर होता तर दुसरा तिच्या साडीतून दिसणाऱ्या त्या कमरेवर. तर प्रियाने वेदनेत आपले डोळे मिटून घेतले होते. जय तर तिच्या त्या चेहऱ्यात हरवला होता. तिचे ते वेदनेने मिटलेले डोळे आणि त्यात हलके हलके थरथरणारे ते गुलाबी गुलाबी ओठ बघून आताच या ओठांना आपल्या काबीज करून पिऊन घ्यावा असंच झालं होतं जयला. त्याच्यात ते शैतानी डोकं प्रियाला इतक्या जवळ बघून वर येत होतं आणि आता तो आणखी काही विचार करणार. तितक्यात चिकूने त्याच्या त्या घाणेरड्या विचारांना तिथेच स्टॉप लावला. आई आई म्हणून चिकू रडतच प्रियाजवळ आला. आपल्या आईला वेदनेत बघून त्या निरागस जीवाला सुद्धा भरून आलं होतं. त्याचा तो आवाज ऐकून पौर्णिमाजी आणि राजीवजी सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आले आणि प्रियाला पायऱ्यांवर असं वेदनेत बघून ते सुद्धा घाबरून तिच्या जवळ आले. प्रिया, काय झालं बाळा? पौर्णिमाजी प्रियाला तसं वेदनेत बघून विचारलं. तर प्रिया अजूनही वेदनेत होती. जय, तू तरी सांग, काय झालं हिला? पौर्णिमाजी जयला म्हणाल्या. जो अजूनही प्रियाला अगदी चिटकून असल्यासारखाच थोडा झुकलेला उभा होता. तर चिकू प्रियाच्या समोर तिला रडत बघत होता. आजी, आई पडली. चिकू तोतड्या भाषेत रडत बोलला. बिचारा लेकरू खूप खूप घाबरला होता. आपल्या आईला काहीतरी झालं, तिला दुखत आहे हे त्या लहानग्या जीवाला सहनच होत नव्हतं. तो अगदी कांगारूच्या पिल्ल्याप्रमाणे प्रियाला चिपकून होता. अहो, विचारत काय बसलात? आत खोलीत न्या पोरीला. आम्ही डॉक्टरांना फोन करतच आहोत. राजीवजी कानाला फोन लावत म्हणाले. प्रिया, चल बाळा, पौर्णिमाजी बोलले. तसा प्रियाने उठण्याचा प्रयत्न केला. आह! पुढच्याच क्षणी तिच्या पायात कळ जाऊन एक वेदनेचा आवाज बाहेर आला आणि ती तशीच पायावर हात धरून बसली. वेदनेने तिचे डोळे डच्च भरून आले होते. पौर्णिमाजीला सुद्धा तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. आता तिला खोलीत कसं न्यावं याचाच प्रश्न त्यांना पडला आणि त्यांचं लक्ष उभ्या असणाऱ्या जयवर गेलं. जय, असा का बघतो आहेस? थोडं उचलून घे तिला. जयला तर जणू हेच हवं होतं. प्रियाला हात लावायची आयती संधी त्याला मिळाली होती. तो तसाच पटकन उठून प्रियाला खाली घ्यायला वाकलाच होता की दारातून येणाऱ्या आवाजाने त्याचे हात जागीच थांबले. आता काय वळण घेईल ही आग? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.